श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अगुणरूपा गुणसर्वेशा महादक्षा रघुत्तमा. हे कमलमित्र कुळभूषणा रावणांतका रघुनंदना. पुढे बोलवी ग्रंथरचना जेणे श्रोतया सुख वाटे. मागिले अध्यायी कथा सुरस काळिका देवी मच्छिंद्रास. प्रसन्न होऊनी वरदानास साबरी विद्या अतुली. तेथुनी आला हरीश्वरासी गदा तीर्थ स्नान उद्देशी. स्नान करूनी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली. सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानातेथ. मानववेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी. शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो आगम व्यक्त. साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी. अहो ती शिंगी नोहे देवता साधक जनांची कामदुहिता. पूर्ण करावया परिणाम अर्था बोधर विप्रवेशती. रजतम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण. ते त्रिवर्ग करीती खडतरपण ऐक्य केला त्रिशूळतो. या परी आगम निगम बीजे सार व्यक्त तेज पुंजे. तयाची पंथिका दावी करा भोजे विशाळ डमरू विराजला. सगुण कथा सप्तधातू गुणी भरला गुणातीतू. नवरंग रसात झाला व्यक्तू हरी गुणींची भक्तू होईना का. काम क्रोध षडगुण विकार सत्वस्थाचे शत्रु अनिवार. तया जिंकिता विवेक फार शरगांडीव विराजले. अहो शरणो हे ते जाण युक्ती काम क्रोधा ते देय मुक्ती. गांडीवनो हे ते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले. अगा शरण म्हणू ते ज्ञान दिवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी. अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा भेद सर्वथा. ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र. अज्ञानतमींचा महाचंद्र मच्छिंद्राते भेटला. मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून. तो मार्गी मच्छिंद्राते पाहून उभा केला हटकोनी. करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण. येरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरवतसे. येरू म्हणे कवणपंथी अभ्यास मिरवीतसा जगाप्रती. मच्छिंद्र म्हणे जोगिये नीती नाथपंथी मिरवितो. येरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान. शैली कंथा मुद्रा भूषण निज अंगी मिरवीतसे. वीरभद्र म्हणे मुद्रासान न घालिता फाडले कान. येरू म्हणे गुरु प्रसादे करून मंथनी निर्मिला हा एक. वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढवणी बंड. जगा माझी मिरविता काळे तोंड योग्या योग्य दिसेना. तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा. नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा. अगातव गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करून. पूर्ण आगळीक पंथ निर्मून जगा माझी मिरवतो. अगा स्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन. तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा. ऐसी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी. म्हणे मशका खोटी वल्गना करीसी अपार. अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणूनी बोलसी दुःखदायक.
पर आत्मा क्षोभवनी पातक भार वाहिला निजमौळी. अरे आत्मा क्षोभता पराचा पाप भार होत ब्रह्मांडीचा. तस्मात् तव गुरु कैचा दुजा गुरु विलोकी. अरे नष्टा दुर्जना अधमा तव दर्शने स्नान करणे आम्हा. आता उगाची जाय आपुल्या कामा. शिक्षा पावसील मम हस्ते ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण. ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण. आताची घेईन ये काळी मग करी कवळुनी सायकासन. सत्वर रगडुनी लाविला गुण निर्वाण अर्धचंद्रबाण. तुणी रातून काढिला ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत्त. अरे उद्धटा आपुले अहित जना माझी मिरविसी. अरे सायकासन सिद्ध करून सोंग दावीसी मज लागून. परी हे बरवे नोहे मरण ये काळी पावसी. अरे ऐसे सोंग मज कारण कित्येक झाले अवलोकून. बहुरूप्याचे खडतरपण शूरत्व रणी मिरवेना. की अजाकंठीचे लंबस्तन परी नातुडे त्यात दुग्धपान. तेवी तू दाखवीसी हावभाव करून परीक्षणैक क्षीण होशील की. वीरभद्र म्हणे मूर्खाईक तू ते दावीन यमलोक. तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी. तरी मी तू ते काळयक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष. तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळवील काय नगांची कोटी. की महाक्षीराब्धी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते. मूर्खा ऐके वचनार्थ मम गुरुचा मौळी वरद हस्त. तेणे होतसे शरणागत मानव दानव देवादी. तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसी कोड. महासविता तप्त उजेड खद्योता ते मिरवेना. वीरभद्र म्हणे तू काय करीशी मरण काळी फाटा फुटला तुझसी. आता क्षणेची भूमी पाशी नभतासी ऐसे करीन. अरे तव ग्रीवते काळपाश आधीच पावले आयुष्यनाश. म्हणून मूर्खा तू ते हौस ये वादा स्फुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रविंदान. म्हणे भ्रष्टा सावधान राममंत्र जल्पिका. मच्छिंद्र म्हणे राममंत्र तू ते वाटला अपवित्र. परी तेणेच सुखी पंचवक्त्र दुःख लेशी मुकलासे. अरे राममंत्रे वाल्या तरला ते नाम तारीला आताची मजला. परी सावध तू होई का वहिला राममंत्रा वेगळा. ऐसे म्हणोनी कक्षे झोळी विलोकुनी भस्म करी कवळी. मग शस्त्रास्त्री तेणे काळी वज्रस्थापना जलपतसे. पूर्ण प्रयोग घालुनी धाटी भोवती फिरवी भस्म चिमूटी. तेणे करुनी वज्रदाटी दाही दिशा मिरवी तसे. आणिक करी कवळुनी भस्म यासी विलोकी योगद्रुम. तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडीला. तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ. मग आपुले मानी मनात बाण आहे तृणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी नाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र. तेणे काळ भक्षुनी पवित्र पंचतत्व कवळी तसे. ते पाहुनी सकळ देव करीते झाले मच्छिंद्रस्तव. म्हणती महाराजा युगभाव सकळ नाश पावले की. म्हणती महाराजा कलिभाग पुढे आहेत अनंत युग. तो आजी तुम्ही सकळ याग
विनाशरूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून. मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरितसे. तेणे माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरुनी महिला देवनमिती मच्छिंद्रा. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सन्निध बोलावुनी वीरभद्र करी कर ओपीती. म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रीत. ऐसे वीरभद्रा ते सांगुनी समस्त प्रेमे प्रीती वाढविती. यावरी बोले भद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुनिया. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्रतापवंत. धन्य श्री गुरु मिळाला त्याते प्रतापवंत आगळा तो. मज समान युद्ध नेमी पातलो यासी युद्धभूमी. परीन देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्या पूर्वी रावण बळी भांडोन सुखे देववीर रणी आणून. किन्नर गंधर्व थकीत जाण नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासूर उत्तम. माझे जिंकावया युद्धकर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खातरी कृत्याकृत्य केली असे मच्छिंद्रनाथे. मग करी कवळुनी हृदयाते धरिता झाला सप्रेम. म्हणे महाराजा योगद्रुमा वेधक कामना असेल तुम्हा. तरी ती सांगुनी रुद्रोत्तमा वरद सुखा पहुडवी. येरी म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुनी माझा. परी त्याते फळ देऊनी ओजा लोकोपकारी मिरवावे. जैसे एक वायूचे अधीन यथार्थ वर्षा काळी मेघ वर्ष जलाते. तेणे तुष्ट होय क्षितीत चराचर अवघेही. तन्याये कामना चित्ती विकार सांडी वरली माती. तरी कार्य गंधाच्या बैसोनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण. म्या कामनी वरीला विद्या काम साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान आपण वहिवाटा ये देही धर्म. त्वरे जाऊनी जगाचा काम मंत्रा पाठी पुरवावा. एवं वरो पुनी माते लोट लोटवा कृपा सरीते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलुनी वरदयुक्ती करतळा देत प्रसन्न चित्ती. या परी सकळ देव बोलती प्रसन्न होऊनी तयाते. म्हणती वीरभद्रे दिधलावर तया सहाय्य असो आम्ही समग्र. मंत्रपोटी कार्य थोर आम्ही करू सहसाही. ऐसे बोलुनी वरदयुक्ती मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करूनी नमियेला. विष्णुपदी ओपिता मौळी तोही त्याते कृपे न्याहाळी. परम प्रेमे हृदय कमळी धरिता झाला स्नेहाळतो. म्हणे वत्सा पूर्ण कोटी जेथे पडता जीव संकटी. माझे स्मरण करिता ओठी दृश्य होईन त्या ठाया. दृश्य होता संकट राशी निवारीन मी निश्चयेसी. मग चक्र अस्त्र देऊनी त्यासी तुष्ट मानसी केला तो. या परी नंदीश उमानाथ तोही प्रसन्न होऊनी त्याते. प्रेमे कवळूनी हृदयाते त्रिशूळास्त्र ओपीतसे. या परी नभी तनया नमिता तोही वदे प्रसन्न चित्ता. शापादपि सविता संजोगिले तयासी.
जे वाणीने निघे अक्षर ते होय साचोकार शुभाशुभ कर्मावर फळे पावती गोमटी ऐसे वदूनी विधिराज तुष्ट केला तपोभुज या परी शक्र नमियोज तोही वर ओपितसे मग वज्रास्त्र का पूर्ण त्या ते दिधले कृपा करून मग अस्त्र मंत्र सांगून वज्रहस्त ओपिला यावरी नमिता देव कुबेर तोही होऊनिया उदार सिद्धी मंत्र देऊनी समग्र दासी केल्या तयाचा यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होऊनी चित्ता आपास्त्र मंत्र भोगता केला असे त्वरेने त्या मंत्राचा होता पाठ आपोआप धरे ते नीर उठे सकळ सरिता लोटुनी लोट दिशे दिशे मिरवीती या परी नमिता द्विमूर्धनी तोही अल्हादे चित्त कामनी वर दिधला मंत्र अग्नी स्मरण होता प्रकटावे या परी नमिता देवाश्विनी तोही देत मंत्र मोहनी असो सर्व देवी वरद पाणी एक एकानी ओपिला मग आपुलाले आसन योजून सिद्ध करिते झाले गमन यावरी मच्छिंद्र कर जोडून विनवीतसे सकळी का म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेधली जीवासी की मनकर्णिका स्नान मानवासी आदर चित्ती वाटतसे तरी माते करावया स्नान न्याल जरी कृपे करून तरी येऊनिया कामना पूर्ण करिना पुली महाराजा ऐसी ऐकुनी वचनयुक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती मग स्वये विमानी वाहुनी श्रीपती घेऊनिया चालीला विमानयाने आपुले बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊनिया बैसविला आसनी शयनी भोजनी एकत्रपणी वर्ते चक्रपाणी सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला मग नित्य मनकर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करून यावरी पूर्ण समाधी कारण पाहू वैसे वाटतसे मग विष्णूसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पाठार दाविजे माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे अवश्य म्हणूनी नारायण मेरू पाठारी केले गमन मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी नवनारायणांच्या समाधी नव 10वी समाधी वासुदेव ऐसा पाहुनी मनोभाव पुनः येत वैकुंठी असो 1 संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत मग पाचारुनी उमाकांत नेता झाला कैलासी तेथेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ स्थिती वृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे यावरी कोणे एके दिवशी इंद्र येऊनी कैलासासी भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथाने तसे यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती तेथेही अत्यंत वाढवनी प्रीती निरोपाते मागतसे तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोकाकारण तेथेही षण्मास राहून विधिराज तोषविला यापरी सकळ देव येऊनी तेथ घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ एक दिन करूनी तीर्थ सकळ देवांसी तोषविले सूरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अर्यमा दक्ष सकळ करूनी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरवला असो 7 वर्षे पर्यंत स्वर्गा राहिला मच्छिंद्रनाथ सकळांचा गौरव घेऊनी अतीथ
पुसूनिया निघतसे. मग सकळ निघूनी स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्रासी. विमानी वाहुनी मृत्युलोकासी आणुनिया घातले. असो देव गेले स्वस्थानासी येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुनः चालिला तीर्थाटनासी करावया त्यादरे. भ्रमण करिता शुद्ध महिसी जाता झाला केकडा देशी. ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती. भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थस्नान करीतसे. तेथे 360 कुंडे असती परी उष्णोदके भरली असती. ते पाहुनी परमचित्ती आश्चर्याते मानीतसे. आश्चर्य मनात योजुनी करीत की उष्णोदके कुंडे भरीत. तरी तयांची राहणी पुसूनी कोणास आपण कुंडे निर्मावी. निर्मुनी ये परी सर्वाहून परमागळे उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थात करूनी स्नान भगवती ठाया पातला. पाचारुनी तीर्थाच्या पुजाऱ्यासी वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारिता सांगे त्यासी उष्णोदक कारण ते. म्हणे पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानाला. त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली अपुलाली. उष्णोदकी स्नाना करिता तत्कालिक निर्मिते झाले सकळीक. आपुली नामे अलौकिक कुंडा लागी ठेविली. 12 वरुषे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास. यज्ञ पावलिया पूर्णतेस सकळ गेले स्वस्थाना. ती कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे ऐकुनी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट जागा तया क्षेत्री. पाहुनी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जल्पतसे. आपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पतसे. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता. तेणे करुणी हुताशन तप्तता पावती झाली ते समयी. शिव वरद करी त्रिशूळ हाती तो बुडा कडोनी टाकिला महिमार्थी. तेणे करुणी जीवन तप्त कुंडा प्रती मही लागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक. आपण स्नान करोनी शुचिक करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता. भोगावती जीवनाने माते स्नान घातले योगींद्रा. तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश. मग बोळवीन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणूनी मच्छिंद्रनाथ राहता झाला मास तेथ. मग रुचल्या अर्थी बोले देविते बोलुनी काळ क्रमितसे. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी. वज्राबाई नाम तुझसी काय म्हणूनी सांगाहे. माता म्हणे तपोधना वसिष्ठ करिता जाहला हवना. तै शक्र पातला स्थाना या लागी महाराजा. तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी. तो इंद्र पातला देव कटकेसी सभास्थानी बैसावया. सभेत येता शचीनाथ उत्थापन दिधले नाही त्याते. म्हणूनी क्षोभे अमरनाथ वज्रा लागी प्रेरितसे. ते पाहुनिया दाशरथी राम शक्ती मंत्रे दर्भमंत्रून. सोडिता झाला वज्राकारण
बहु तातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्रप्रयुक्ती मी प्रकट झाले महाभगवती. वज्र गिळुनी उदर आहुती करीती झाले ते समयी. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होऊनी चित्ती वज्र दिधले मागुती. मग सकळ ऋषी देवी मजप्रती नाव ऐसे स्थापिले. यज्ञ जाहला समाप्ती सकळ गेले स्नानाप्रती. परी श्रीरामे येऊनी ते क्षिती माते स्थापिले अद्यापि. ती भोगावती येथे श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मज लागी. किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती. परी रामाहुनी कृपामूर्ती तुवा अधिक केले बा. रामे न्हाणिले शीतोदके तुवा न्हाणिले उष्णोदके. आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिधली त्वा. असो ऐशी संवादयुक्ती झाल्या अंती त्या उभयती. उपरी मासाची झाली भरती नाथ पुसूनी निघाला. उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन. द्वारावती तीर्थ करून अयोध्येसी पातला. ती कथा बहुसुरस होईल ती स्वीकारा पुढिले अध्यायास. धुंडी सूत नरहरी वंश मालू सांगे गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर सप्तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्त.